छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी काल प्रभाग क्रमांक 24 मधून जे आहे ते आणि कुठेतरी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला धोका या ठिकाणी निर्माण होतोय। लोकशाहीकून आपण हुकुमशाहीकडे ठिकाणी चाललोय असं आपल्याला दिसतंय। काल कारण नसताना आमदाराचं यायचं काहीच काम नव्हतं आरोकड, परंतु त्या ठिकाणी आरोकड आले आणि त्यांनी त्या ठिकाणी निकाल बदलायचं सांगितलं। या ठिकाणी 100% आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी फोन केला असेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमच्या 4 उमेदवाराला त्या ठिकाणी बात करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं। आम्हाला पुढची आमची लढाई जी ती न्यायालयाची आहे। आम्ही न्यायालयात जाऊ, दाद मागू, न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी या अशा प्रकारचे प्रकार होणार नाही। नारायण कुचे जिथेही उभं राहिल्याच्या नंतर आंबेडकर फुले शाहू आंबेडकर चळवळीतली प्रत्येक माणसाला मी आवाहन करतो की नारायण कुचे जो असन ज्यांनी धोका केला, गद्दारी केली, आपल्या सत्तेची मस्ती दाखवली, त्या सत्तेच्या मस्ती त्याला पुढच्या काळामध्ये तो कोणत्याही मतदारसंघामध्ये उभा राहिला तर फुले शाहू आंबेडकरांचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन जी लढाई आहे ती न्यायालयीन लढाई आम्ही लढू आणि इथल्या असणाऱ्या प्रशासनाला पण आम्ही दाखवू की या ठिकाणी आपण कसे बावली झालेलो आहे एखाद्या प्रशासनाची आणि जी दादागिरी प्रशासनाने केली ती अजिबात आम्ही खपून घेणार नाही। वेळ प्रसंग आला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। नारायण कुचे यांच्या बहीण या ठिकाणी उमेदवार होत्या, त्यांचा विजय झाला, त्यांच्यावर सगळा आक्षेप आहे, मात्र सगळा निकाल काल लागलाय। नाही, काल निकाल लागलेला आहे तर आम्ही आता ठरवू या ठिकाणी। आम्ही त्यांच्यासाठीच इकडे आलेलो आहे। काल आम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यायला गेलो, त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर लागला, परंतु आज जी आहे साहेबांशी सुजादादाशी आम्ही चर्चा करू आणि पुढची रणनीती आमची तय होईल। आम्हाला न्यायालयाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की सत्ता यांची या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सुजात आंबेडकर फोनवर बोललेत, काय संदेश दिलाय? सुजातदादा आंबेडकरांनी सांगितलंय की सतीश गायकवाडांना आपल्याला परत निवडून आणायचं आहे। परत हा निकाल हे इलेक्शन परत कसं होईल या पद्धतीनं आमची रणनीती आहे। आमचे आक्षेप आहे, निवडणूक आयोगावर पण आम्ही आक्षेप टाकणार आहे आणि जी प्रक्रिया जी झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट हस्तक्षेप नारायणने केलेला आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी लोकशाहीला धोका आलेला आहे असं या ठिकाणी माहिती आहे। निश्चित आपण बघतोय हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी